नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा अभ्यास त्या अंतर्गत व्याकरणाचा काही भाग घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खरं तर परीक्षेमध्ये व्याकरणाचा जो भाग आहे तो अतिशय सोपा असा आहे आणि त्या भाषेसंदर्भाने भाषा अभ्यासाच्या अंतर्गत आपल्याला भरपूर गुण मिळू शकतात. म्हणून 2-2 गुण, 4-4 गुण, 1-1 गुण अशा संदर्भानं आपल्याला आपल्या जोडीमध्ये ते मार्क्स सगळे जमा करायचे आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीनं आज आपण व्याकरण शिकणार आहोत. त्यातला पहिलाच प्रकार मी घेते आहे शब्दसिद्धी. मित्रांनो, शब्दसिद्धी म्हणजे साधारणपणे सिद्ध होणे. याचा अर्थ काय की तो शब्द कसा तयार झाला, कुठल्या स्वरूपामध्ये तो शब्द घडला आणि त्या शब्दाची निर्मिती होत असताना त्याच्यामध्ये काय बदल झाले किंवा काय बदल झाले नाही, हेच या शब्दसिद्धीमधनं आपल्याला आज शिकायचं आहे. आणि परीक्षेमध्ये याला 2 गुण आहेत. त्याच्यातले सगळे प्रकार मी तुम्हाला काही वेळातच सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भाषेमध्ये आलेले जे मूळचे शब्द असतात ते मूळचे शब्द कुठून येतात हे जर शोधायचं असेल तर आपल्याला अनेक कोश आहेत. त्या कोशापैकी उत्पत्ती कोश हा आपल्याला महत्त्वाचा दुवा ठरू शकतो की मूळचा शब्द. आता आपल्या भाषेमध्ये भरपूर नवीन शब्द किंवा इतर भाषेतनं सुद्धा शब्द आलेले असतात, जसे उर्दू, फारसी, पोर्तुगीज, त्याच्यानंतर हिंदी, कानडी अशा पद्धतीचे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आपण वापरतो आणि नकळत आपल्याला हे शब्द कुठून आले याचा जर शोध घ्यायचा असेल तर आपल्याला व्युत्पत्ती कोश जे आहे ते शोधावं लागतं आणि त्याचं मूळ शब्द कुठला आहे, मुळातनं तो शब्द कुठून आला, त्याची फोड कशी झाली किंवा तो कसा घडला गेला आहे हा शब्द, हे आपल्याला त्या कोशातनं पाहता येतं. मग इतर कोणते शब्द आहेत की ते आपल्या भाषेमध्ये जसेच्या तसे आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत आणि ज्यावेळेस ते शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये येतात त्याच्यामध्ये तो शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये येताना त्याच्यामध्ये काय बदल झाला, कसा घडला गेला, म्हणजेच की त्याच्यामध्ये बदल करून नवीन शब्द कसा तयार झाला, शब्द घडवला गेला आहे. मग या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाला म्हणायचं शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धी शिकत असताना आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण विचार करूयात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला भाषेतील शब्दांपैकी सिद्ध शब्द आणि साधित शब्द असे 2 प्रकार आहेत आणि या 2 प्रकारामध्ये उपप्रकार ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पहिला प्रकार आहे तत्सम. तत्सम म्हणजे आहे तसा शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आपण वापरतो. मग आहे तसा शब्द कुठला आहे त्याचा शोध घ्यायचा आणि त्याच्यातनं ही भाषा आपल्या मराठी भाषेमध्ये कशी अंतर्भूत झाली आणि कशा पद्धतीने सहजपणे आपण आहे तसं वापरतो. म्हणजे आता उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं असेल तर संस्कृतमधले जे शब्द आहेत ते शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आपण आहे तसे वापरत असतो. उदाहरणार्थ गुरु हा संस्कृत शब्द आहे पण मराठीसुद्धा आपण त्याला गुरुच म्हणत असतो. त्याच्यानंतर मातृपितृ म्हणजे आई वडील लिहिताना वेगळं लिहितो. मातृ लिहिता असताना मातृच लिहितो, पितृ लिहिताना पितृच लिहितो. हा संस्कृत शब्द आपल्याला मराठीमध्ये आहे तसाच आपण वापरतो. म्हणजेच काय की तत्सम शब्द म्हणजे ज्या भाषेतनं संस्कृत भाषेतनं आलेले शब्द मराठी भाषेमध्ये आहे त्या स्वरूपामध्ये आपण वापरतो, म्हणून त्याला तत्सम शब्द असे म्हणायचे. मग तत्सम शब्द आपण शोधत असताना आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये काहीच बदल नाही झाला. मग बदल घडवून जे शब्द तयार होतात मग तो शब्द तत्सम होऊ शकत नाही, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून संस्कृतमध्ये आहे त्या स्वरूपामध्ये आपल्याला जसे शब्द मराठीमध्ये जसे आपण वापरतो त्याला तत्सम शब्द असे म्हणतात.
मग तुम्ही अपेक्षितमध्ये काही अनेक उदाहरणं आहेत, गाईडमध्ये काही उदाहरणं आहेत, पुस्तकांच्या खाली काही उदाहरणं आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तद्भव. तद्भव म्हणजे काय की ज्या भाषेतनं, म्हणजे कुठली भाषा असेल त्या भाषेतनं आपल्या मराठी भाषेमध्ये जे शब्द आलेले आहेत त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडलेला आहे, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, म्हणून त्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणायचे. उदाहरणार्थ आपण बघू, संस्कृतमधनं आलेला जो शब्द आहे तो आहे जल, पण मराठीत वापरताना आपण जलसुद्धा म्हणतो काही ठिकाणी आणि पाणी म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये बदल झाला. कर्ण, कर्ण म्हणजे कान, संस्कृत शब्द आहे कर्ण, पण मराठी भाषेमध्ये वापरताना आपण कान म्हणतो. पर्ण, पर्ण म्हणजे पान, पान. आता पर्ण शब्द आहे तसा न वापरता त्याच्यामध्ये बदल झाला म्हणून आपण त्याला तद्भव शब्द असे म्हणतात. आणि ज्यावेळेस हे शब्द येतात ते आहे तसे स्वीकारतो त्यावेळेस आपण तत्सम म्हणतो. म्हणजे हा फरक दोन्हीमध्ये जर आपण विचार केला, तत्सममध्ये बदल होत नाही आणि तद्भवमध्ये बदल होतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर देशी शब्द आहेत. देशी म्हटलं की नाही, प्रदेश, प्रादेशिक भाषा. जिथे 4 मैलावरती भाषा बदलते तिथं शब्द बदलतो, तिथं भाषा बदलते. म्हणजेच काय, त्या भाषेतनं खेड्यापाड्याची जी भाषा असते ती भाषा आपण वापरतो, म्हणून त्याला देशी शब्द असे म्हणतात. आता बघा, दगड, दगड हा शब्द देशी आहे. झाडपाला देशी शब्द आहे. धोंडा देशी शब्द आहे. म्हणजे अशा पद्धतीने गावाकडचे जे शब्द असतात, खेड्यापाड्याचे जे शब्द असतात त्याला देशी शब्द असे म्हणतात. त्याच्यानंतर आपल्या सिद्ध शब्दामध्ये परभाषी शब्द येतात. परभाषी म्हणजे जी आपली भाषा नाही आहे पण आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये आहे त्या स्वरूपामध्ये आपण वापरतो, त्याला म्हणून परभाषी शब्द. आता कुठले बघा, आडकित्ता हा मूळ शब्द आहे कानडी, पण मराठी भाषेमध्ये आपण आडकित्ताच म्हणतो. बटाटा हा शब्द आहे पोर्तुगीज, पण आपण वापरताना मराठीमध्ये जसं सर्रास आपलीच भाषा आहे असं समजून आपण त्याला स्वीकार केलेला आहे. मिरची, मिरचीसुद्धा हा शब्द पोर्तुगीज आहे, पण आपण म्हणजे नॉर्मली सगळेजणच मिरची शब्द हा वापरतात. तारीख हा फारसी शब्द आहे, पण तो सुद्धा आपण मराठी भाषेमध्ये वापरतो. त्याच्यानंतर इंग्रजी शब्द आहेत काही. टेबल, टेबलला खेडेपाड्यात कुठेही जा आपण टेबलच म्हणतो. टेबलावर चहा ठेवलाय, टेबल ठेवा, किंवा ह्या शब्दामध्ये आपण त्याचा सर्रास आपण आपलीच भाषा समजून आपण वापर करतो, म्हणून ते शब्द आपल्या भाषेमध्ये येतात, म्हणून त्याला परभाषीय शब्द असे म्हणतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण हे आपल्याला 2 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला प्रकार येणार आहे. इतकं समजलं असेल तर आपण साधित शब्दांकडे वळणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सिद्ध शब्द व साधित शब्द या गटातील सामासिक शब्दांचा आपण आता अभ्यास केलेला आहे. आता आपण याच गटातील उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द या साधित शब्दांचा आपण विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आपण पहिल्यांदा घेऊयात उपसर्ग घटित शब्द. आता उपसर्ग घटित शब्द या सामासिक शब्दांचा विचार करत असताना आपल्याला जो मूळ धातू आहे त्या मूळ धातूच्या मागे जे शब्द लागतात त्या शब्दांना आपण उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो. कारण का, उपसर्ग घटित शब्द हा स्वतंत्रपणे कधीच येत नाही, त्याच्या मागे काही ना काही घेऊन येतो, त्याच्या मागे काही ना काही, त्या मूळ धातूच्या मागे काहीतरी शब्द लागलेला असतो, त्याला अनेक शब्द लागू शकतात. मग अशा शब्दांना आपण म्हणतो उपसर्ग घटित शब्द. जो मूळ धातू आहे त्या मूळ धातूला एक किंवा अनेक शब्द, हे लक्षात ठेवायचं. तो स्वतंत्रपणे कधीच येत नाही. ओळखण्याची खूण आहे ती, स्वतंत्रपणे ते उपसर्ग घटित शब्द कधीच येत नाही. त्याच्या मागे एक किंवा अनेक असे साधित शब्द लागतात, म्हणून त्यांना आपण उपसर्ग घटित शब्द असे म्हणत असतो. उदाहरणार्थ बघा,
हा शब्द आहे हजर. मग उपसर्ग हा एकटा कधी येत नाही, स्वतंत्रपणे कधी येत नाही, बरोबर आहे. तर मग हे समजून घेण्यासाठी आपण गैरहजर, गैरहजर म्हणजे मूळ शब्द आपला आहे गैरहजर. तुम्ही असे अनेक शब्द तयार करू शकता. अनामिक, गैरहजर, उपस्थिती, अनुपस्थिती, म्हणजे त्या शब्दांच्या मागे उपसर्ग शब्द अनेक लागतात म्हणून त्यांना उपसर्ग घटी शब्द आपण असे म्हणत असतो. आता अवजड हा शब्द जर आपण घेतला, अवजड, आता नुसता अव पण नाही येणार आणि जड पण नाही येणार, म्हणून या मूळ धातूला काहीतरी उपसर्ग लागलेला आहे. एक किंवा अनेक धातू आपल्याला इथं समाविष्ट करावे लागतात, म्हणून या शब्दांना आपण उपसर्ग घटी शब्द असे म्हणतो. साधारणपणे एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे काय की आपण गाडीचं इंजिन पाहतो, ट्रेन गाडी पाहतो, त्याला एक इंजिन असतं आणि सगळे डबे असतात. आता हे जे डबे असतात हे सगळे मागची बाजू झाली, पण ह्याच्या आधी जो शब्द लागतो तो असं इंजिन, त्याचं तोंड असतं, पहिला शब्द तो असतो आणि इथं मग आपल्याला उपसर्ग शब्द सापडतो. एक लक्षात ठेवायचं, सुरुवात जी आहे ती उपसर्ग घटी शब्दांची असते आणि मग त्याच्या मागे अनेक शब्द लागलेले असतात, म्हणून आपण त्यांना उपसर्ग घटी शब्द असे म्हणतो. एवढंच लक्षात ठेवायचं, सुरुवात जी आहे ती उपसर्ग असेल, त्याला लागलेलं मग जे असतं त्याच्या सुरुवातीला जे महत्त्वाची जी त्याचं मुख आहे ते उपसर्ग असतं आणि नंतर मग त्याला एक किंवा अनेक शब्द लागतात, म्हणून त्याला उपसर्ग घटी शब्द असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रत्यय घटित. आता प्रत्यय घटित शब्दामध्ये काही ना काही त्या मूळ शब्दांना, मूळ धातूंना शब्द ही आणि जोडली जातात. उदाहरणार्थ प्रामाणिक हा जर शब्द आपण पकडला, प्रामाणिक, तर ह्याला काहीतरी मागे लागणार आहे, प्रत्यय लागणार आहे, कंजक्शन लागणार आहे, म्हणून त्याला आता प्रामाणिकपणा हा जो मूळ धातूला लागलेला जो शब्द आहे तो प्रत्येक घटित शब्द तयार होतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या साधित शब्दातनं उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, सामासिक आणि अभ्यास असे शब्द 4 ओळखायचे, त्याच्यापैकी 2 लिहायचे असतात. 4 शब्द देतात आणि त्याच्यापैकी आपल्याला 2 शब्द लिहायचे असतात, त्यांना गुण असतात 2. आता प्रत्यय घटित ज्यावेळेस शब्द ओळखण्याची खूप सोपी असते. दार, फणा, असे काही शब्द जे असतात ते तयार होतात. रुबाबदार, आता मूळ शब्द आहे रुबाब आणि लागलं काय त्याला दार, मग त्यात काय येईल दुकानदार. म्हणजे दारचे असे शब्द तयार करा तुम्ही, पणाचे शब्द तयार करा. हे जर तुम्ही वारंवार बसल्या जरी तुम्ही डोक्यात ठेवलं की बाबा रुबाबदार, पाणीदार, प्रामाणिकपणा, तरेवाईक, नातेवाईक, हे जे मूळ शब्दाला जे शब्द लागलेले शेवटी जे जोडले गेलेले आहेत त्या शब्दांना आपण प्रत्यय घटित शब्द असे म्हणतो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत सामासिक शब्द. खरं तर आता परीक्षेला सामासिक, आता हा उपसर्ग, प्रत्यय घटित आणि अभ्यास हे 3च प्रकार विचारले जातात. तुमच्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये उपसर्ग, प्रत्यय घटित आणि अभ्यास हे 3च शब्द विचारले जातात. शक्यतो सामासिक शब्द विचारले जात नाहीत, तरी पण आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर समास शब्द कसा तयार झाला हे ओळखण्यासाठी एखादी गोष्ट त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये मिसळलेली असते, तेव्हा त्याला सामासिक शब्द तयार होतात. उदाहरणार्थ पोहे,
कांदा पोहे, नुसतेच पोहे नाही तर कांदा पोहे, अशा पद्धतीनं ते समास तयार होतो. त्यापेक्षा आपण तुम्ही फक्त याचे उदाहरण लक्षात ठेवा. हा आत्तापर्यंतच्या याच्या पॅटर्नमध्ये सामासिक शब्द काय आलेला नाही. म्हणून आपण आता तिसरा अभ्यस्त शब्द घेणार आहोत. आता अभ्यस्त म्हणजे काय, साधारणपणे तुमच्या लक्षात येतं, आई बाबा किंवा आपण स्वतः किंवा शिक्षक अभ्यास कर म्हणत असतात. मग अभ्यास म्हणजे नेमका काय, की एखादी गोष्टीची पुनरावृत्ती एकदा दोनदा तीनदा त्याची नेहमी उजळणी करणं म्हणजे त्याला अभ्यास म्हणतो. मग आता अभ्यास असताना इथं अभ्यस्त शब्द कसा तयार होईल तर हे पाहणार आहोत आपण. तर एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती होते, एकच गोष्ट दोनदा येते तीनदा येते. म्हणजेच काय होतं, आता समजा खूप आता खूप एकदा आहे आणि एकदा खूप आहे. मग खूप म्हणजे दुसऱ्या वेळेस काय केलं, त्याचा अभ्यास केला आपण. आता लाल शब्द आहे, लाल पहिल्यांदा उच्चारला, पुन्हा उच्चारला म्हणजे काय केलं आपण, त्याचा अभ्यास केला, त्याची पुनरावृत्ती केली, म्हणून त्याला आपण अभ्यस्त शब्द म्हणायचं. त्याचा अभ्यास केला जातो, त्याचा वारंवार पुनरावृत्ती होते, म्हणून त्याला अभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदाहरण आपल्याला कितीतरी त्याचे देता येईल. मग हळूहळू असेल, कामबीम, शेजारी पाजारी, झटपट खटपट, हळूहळू, मुळू, म्हणजे एक लक्षात ठेवायची सोपी पद्धत आहे की तो शब्द डबल येतो, दुसऱ्यांदा येतो, त्याची पुनरावृत्ती होते, म्हणून आपण त्याला अभ्यस्त शब्द असे म्हणतो. म्हणजे हे भाषेतील जे शब्द प्रकार आहे, शब्दसिद्धी प्रकार आहे, तो अतिशय सोपा आहे, 2 गुण मिळवून देणार आहे. थोडंसं आपण त्याच्याकडे लक्ष दिलं की नाही आपल्याला ते लगेच लक्षात येतं. म्हणून मी तुम्हाला इंजिनचं चित्र, रेल्वे गाडीचं चित्र दाखवलं होतं की मुख जे सुरुवातीला ते उपसर्ग गटित आणि जे पाठीमागचे जे सगळे इंजिन असतं ते प्रत्यय गटित आणि ते म्हणजे वारंवार येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते उपसर्ग गटित. अभ्यस्त शब्द म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण तुम्हाला या शब्दसिद्धीचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. त्याचे काही जास्त अवघड काहीच गोष्टी नाही आहेत आणि हे सगळं शिकण्यासाठी तुम्हाला फक्त त्याची पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी शब्दसिद्धी प्रकार अतिशय सोप्या पद्धतीने इथं घेतलेला आहे.